नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं स्वागत. पाहूया पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं पुन्हा एकदा सामाजिक आणि प्रसार माध्यमांमध्ये खळबळ माजवली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत. वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या लग्नातील रुखवत पूनम सुपेकर यांनी तयार केला होता आणि त्यासाठी त्यांनी कसपटे कुटुंबाकडून 1,50,000 रुपये घेतल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. या आरोपांमुळे समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रकरणाला नवं वळण मिळालंय. 11वी साठी इन हाऊस कोट्यातील जागांबाबत करण्यात आलेले नियम बदल मागे घेण्यात आलेत. पूर्वीच्याच पद्धतीनं प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागानं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिलेत. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि संस्था चालकांना दिलासा मिळणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पुण्यात अश्मयुग, राष्ट्रकूट, सातवाहन काळातील शिल्पांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्या काळातील संस्कृतीचा ठेवा आहे. मात्र त्याकडे आपलं लक्ष नसून आपण त्यांची ओळख हरवत चाललेलो आहोत, अशी खंत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक प्र.के. घाणेकर यांनी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे आज रविवारी पहाटेपासूनच पुणेकरांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. पोलीस विभाग, वन विभाग आणि एका खासगी संस्थेकडून वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यानं शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधन भागातील रस्ते कोणताही पूर्वसूचना न दिल्यानं पहाटेपासूनच बंद ठेवल्यानं पुणेकर खोळंबलेत. नागरिकांनी पोलिसांच्या या कारभारामुळे संताप व्यक्त केलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातून 220 विमानांची ये-जा होत होती. पुणे विमानतळावरून विमान प्रवासाच्या वारंवारितेत वाढ करण्यात यावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र पाठवलं होतं. त्याला प्रतिसाद देऊन हवाई दलाकडून आणखी 15 उड्डाणांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पहाटे 6 ते रात्री 10:30 या वेळेत 235 विमानं ये-जा करतील. चाकणमध्ये महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालय, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात विविध उद्योगांतील कामगारांनी सहभाग घेतलाय. तपासणीमध्ये रक्तदाब, मधुमेह, दृष्टी परीक्षण आदी चाचण्या करण्यात आल्या. कामगारांच्या आरोग्य सुधारण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरलंय. आयोजकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यास मानस व्यक्त केलाय. खेडच्या अखरवाडी येथील मुळूक वस्तीत गेल्या 15 दिवसांपासून अंधारात आहेत. डाव्या कालव्या शेजारील ट्रान्सफॉर्मर मधील तारा अज्ञात चोरट्यांनी चोरल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय. अंधारामुळे वस्तीतील जीवन विस्कळीत झालं असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही अद्याप वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. महावितरणानं तातडीनं पर्यायी व्यवस्था करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सकाळी कडक ऊन असताना अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांना चांगलंच गोंधळात टाकलंय. मध्यवर्ती पुणे शहरात जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे, तर काही भागात हलक्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण केलाय. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पुणे आणि राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल समोर शनिवारी रात्री भरधाव मद्यपी 4 चाकी चालकानं 12 जणांना उडवले. या अपघातात 12ही जण जखमी झाले असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रशांत बंडकर या तरुणाचा समावेश आहे. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुकुंदनगर भागातील एका मंदिरातील दानपेटी फोडून 38,000ची रोकड चोरून पसार झालेल्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याकडून 38,400 रुपये तसेच कटावणी जप्त करण्यात आली आहे. महादेव तुकाराम गिरमकर असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.